काय सांगतील काँग्रेसच्या एका कार्यकर्त्यांनी महापौरांना पत्र दिलं आहे का संजू श्रीवास्तव यांना आरोग्य सभापती सदस्य नाही घ्यावं का त्यांच्यावर आरोप आहे म्हणून? मला एक कळत नाही या काँग्रेसवाल्यांचं की ज्यांचे सर्वोच्च दोन्ही नेते बेलवरती फिरतायत जिकडे तिकडे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी दोघं बेलवरती फिरतायत आणि कुठल्या तोंडाने या सगळ्या गोष्टी मला काय कळत नाही दुसऱ्यांवरती आरोप करतायत. संजू श्रीवास्तवांवरती जे काही आरोप झाले असतील, जे काही गुन्हे दाखल झाले असतील तर ते राजकीय त्यांच्याशी जे काय म्हणतात ते की त्यांचे जे विरोधातले लोक होते किंवा त्यांच्या बिझनेस मधले जे राजकीय विरोधक आणि बिझनेस मधल्या विरोधकांनी जाणीवपूर्वक षडयंत्र रचून ते गुन्हे दाखल केलेले आहेत. त्याच्यामध्ये संजू श्रीवास्तव अजूनपर्यंत दोषी आहेत का? तर तसं काही नाही आहे. आणि मुळात राजकारणामध्ये किंवा उद्योगांमध्ये असलेल्या लोकांमध्ये खूप विरोधक असतात, ते काही ना काही षडयंत्र रचून गुन्हे दाखल करतात. उद्या गुन्हा दाखल केला म्हणून जर प्रत्येकाला जर दूर करायचं असेल तर काँग्रेसने पहिला आपल्या सर्वोच्च नेत्यांचा राजीनामा द्यावा आणि त्याने घरी बसवावं ना. मुळात काँग्रेसच्या लोकांचं लॉजिकच गंडलंय. यांना काय आपण काय बोलतोय काय करतोय याचं कळतच नाहीये. अरे यांच्या वसईतल्या नेत्यांवरती काय म्हणतात की खोटे अधिकारी बनून गेल्याचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे मला एक कळत नाही काँग्रेसवाल्यांना, आणि माझी आपल्याला विनंती आहे मीडिया कर्मींना, या काँग्रेसवाल्यांना फारसं काही लोक सिरियसली घेत नाही. तुम्ही पण सिरियसली घ्यायची गरज नाही आहे. ज्यांचे सर्वोच्च नेते बेलवरती फिरतायत अशा लोकांना इतरांवरती बोलण्याचा अधिकार नाही. काँग्रेसकडे आंदोलन करायला लोक आहेत का? त्यामुळे मुळात मी तुम्हाला सांगतो की काँग्रेसचं लॉजिक गणलंय. त्यांचे सगळे नेते, अनेक नेते त्यांचे बेलवरती आहेत, अनेकांवरती गुन्हे दाखल आहेत. काँग्रेस ज्या लालू प्रसाद यादव जे काय म्हणतात की ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचा आरोप सिद्ध झालाय, जेल झाली आहे, अशा लालू प्रसादांच्या मांडीला मांडी लावून काँग्रेस बसते. काँग्रेसचे नेते सगळे बेलवरती आहेत आणि अशा वेळेला काँग्रेसने अशा पद्धतीचं काय म्हणतात की आरोप करणं, मुळात वसई विरारमध्ये काँग्रेसचं अस्तित्व शून्य झालेलं आहे. जे काही थोडंफार शिल्लक होतं ते त्यांनी बहुजन विकास आघाडीच्या दावणीला बांधलंय. त्यामुळे काँग्रेस असं काही मुळात वसई विरारमध्ये शिल्लक आहे का, हा एक मोठा प्रश्न आहे. त्यामुळे हे तुम्हाला सांगतो की ज्यांचं अस्तित्व शिल्लक नाही असे काही चमकोगिरी करणारे जे काही कार्यकर्ते आहेत ते अशा पद्धतीचं काहीतरी वाद निर्माण करण्याचा आणि मीडियामध्ये येण्याचा प्रयत्न करतायत. भारतीय जनता पार्टी अशा गोष्टीला थारा देणार नाही आणि त्यांच्यावरती जे राजकीय काय म्हणतात की आरोप आहेत त्यांच्यावरती गुन्हा सिद्ध झाल्यानंतर तुम्ही आम्हाला विचारावं, त्याच्यावरती आम्ही कारवाई करू. सभापतीची जिम्मेदारी नाही, आरोग्य समितीवर सदस्य म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. मुळात भाजपा हा पक्ष जो आहे बेटी बचाव आणि बेटी पढावचा नारा देत जरी असला तरी पण महिलांच्या समस्या बाबतीत किंवा महिलांच्या प्रश्नाबाबतीत कुठेही जागरूक दिसून येत नाही. महिलांचा वापर त्यांना केवळ आणि केवळ मतदारापुरताच करायचा आहे. तसं जर नसतं तर आज सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्याखाली अटक आणि जामिनावर असलेला गंगेश्वर श्रीवास्तव उर्फ संजू श्रीवास्तव याला आरोग्य समितीच्या सदस्यपदी नेमणूक करण्यात आली नसती. आज संपूर्ण महाराष्ट्र कॅप्टन खरातच्या प्रकरणामुळे ढवळून निघालेला असताना ऐन त्याच वेळेस बलात्काराचा गुन्हा नोंद असताना, संवेदनशील मुद्दा असताना तरीही भाजपाच्या नेत्यांनी त्यांचा वसई विरार महानगरपालिका या ठिकाणी आरोग्य समितीवर नेमणूक करण्यात आली. ही नेमणूक रद्द व्हावी त्यासाठी आम्ही पत्र दिलेलं आहे आणि त्यांचा गुन्ह्याचा तपशील देखील आपण दिलेला आहे. जर समजा आपली रद्द केलेली मागणी आहे ती जर मान्य नाही झाली तर आपलं पुढचं पाऊल काय असेल आणि प्रशासनाची आपलं काय सांगतात? पुढचं पाऊल जे असेल ते आंदोलनाचं पाऊल असेल. आंदोलनाअंतर्गत आम्ही त्यांचं ते नेमणूक रद्द करण्यास भाग पाडू. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.